ठरलं तर मगच्या भागात प्रिया बघा हा, सायलीला कसं बोलते, माझ्या आईपासून दूर राहा. आईच्या प्रेमात वाटेकरी कसा येऊ शकतो प्रिया? पण तू आली ना सायली वाटेकर म्हणून. तू माझ्या आईपासून दूर राहा, तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेल. एकीकडे देवीची आरती चालू असते. तू खरं बोलतेस प्रिया, 100%. तू या घरात येणं बंद कर, मग बघ मी माझ्या आईला कसलाच त्रास होऊ देणार नाही. सायली प्रतिमा आठवणीत रमून जाते की तिने त्यांच्यावर माया लावली होती. ठीक आहे, तू जर प्रतिमा आत्यांशी जर चांगलं वागत असशील तर यापुढे मी या घरात येणार नाही. नुसतं बोलू नकोस, वचन दे मला. दिलं वचन. मी वचन देते की यापुढे मी या घरापासून दूर राहील. प्रियाचा चेहरा बदलून जातो बरं का. ती खुश होते. तेवढ्यात सायली म्हणते, आता तरी नीट वागशील प्रतिमा आत्याशी आणि खाली येशील का? सायली आणि प्रिया दोघी जण खाली आरतीला येऊन उभे राहतात. अर्जुन मागे वळून बघतो. त्या शंका असते की काही गडबड तर नसेल झाली, कारण सायलीचा चेहरा फार उदास असतो. सायली विचार करत राहते की तिला प्रिया काय काय बोलली होती. सायली घरी आल्यावर सुद्धा तिचा चेहरा पडलेला राहतो. अर्जुन ते पाहून म्हणतो की बायको, हे खूप बरं वाटलं ना की सिनियरने आपल्याला पूजेसाठी बोलावलं. सगळे एकत्र किती खुश होते नाही? असं सायली करते बरं का. सायलीचं लक्ष नसतं. अर्जुन म्हणतो, गेट टुगेदर सण हे नेहमीच करायला पाहिजे. बायको, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम कुठे? काय? काहीच नाही. तू तन्वीच्या रूम मधून बाहेर आलीस तेव्हापासून मी बघतोय की तू शांत आहेस. तुला तन्वी काही बोलली का? एकीकडे प्रिया मस्त आरामात बेडवर झोपून विचार करते की मी या घरात आली तेव्हा सायलीची लुडबुड चालूच होती. काय मस्त काटा काढलायस प्रिया तू. आता ती सायली या घरात कधीच येऊ नाही शकणार. बिचारी वचनाशी बांधली गेलीये आणि त्या सायलीने कान भरल्यापासून ती प्रतिमाही खूप वचवच करत होती. आता तिचंही तोंड बंद. प्रिया कसली हुशार आहेस. काय डोकं वापरलेस तू? नाही, काही नाही हो बायको, तुला खोटं बोलता येत नाही आणि माझ्या पुढे तर कसंच नाही. काय घडलं त्या रूम मध्ये? तू मला सांगणार आहेस की मी तन्वीला फोन लावू? नाही नाही, मी सांगते की प्रिया मला असं बोलली होती की माझी आई माझ्यासोबत जरा बोलायला काय आली, छान वागायला काय आली की लगेच तू तिथे हजर होते. माझ्या आईला मी मिठी मारायच्या आधी तू तिथे येतेस आणि तू तिला मिठी मारतीस. तू माझ्या आईपासून दूर राहा, तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेल. वचन देते प्रिया की मी या घरापासून दूर राहील. काय? तू तन्वीला असं वचन दिलंस की तू सिनियरच्या घरी कधीच जाणार नाही? तिकडे माईपत त्याच्या माणसाला घेऊन टेलरच्या दुकानाकडे उभा असतो. तेवढ्यात नागराज येऊन म्हणतो, इथे उभा आहेस वय तू? कधीपासून शोधतोय तुला. एवढ्या पावसात कशाला बोलवलं? काय आहे इथे? नागराज शेठ, वय झालं आता तुमचं. रात्री जरा पाण्यामध्ये बदाम भिजवा आणि ते खा, म्हणजे ऐकलेलं लक्षात राहील. नागराज शेठ, त्या बाईने जो पत्ता दिला त्या पत्त्यात काय लिहिलं होतं? नाटकाच्या थिएटरच्या मागच्या गल्ली टेलरचं दुकान. ते बघा ना, श्रद्धा टेलर, जे आपल्या चिचुंद्रीचं घर. अगं असं का केलंस तू? मग दुसरं काय करणार होती मी? त्या तन्वीच्या. अगं कुठे गेली होतीस सायली तू 2.0? मुळात असं वचन का दिलंस तू? अहो मी असं काहीही नाही केलं. मी जर वचन दिलं आणि प्रतिमा आत्याला तिने जर त्रास नाही दिला तर काय हरकत आहे? मीच एक पाऊल मागे घ्यायला हवं ना. आणि 24 तास आपण त्या घरात नाही राहू शकत लक्ष ठेवायला. अहो परवा ती प्रतिमा आत्याला गरम ताव्यावर पेटवायला निघाली. आता निदान तसं तरी नाही करणार. तुला खरंच असं वाटतं? तिने आता प्रतिमा आत्याला हातच लावून दाखव. हात मुळापासून उपटून नाही दिला तर नावाची सायली नाही. आश, ही आहे ना माझी सायली. स्वतःच्या जवळच्या माणसासाठी काही सॅक्रिफाईस करेल, पण जर कोणी चुकीचं बोललं तर कधीच ऐकून घेणार नाही. मैपतच्या माणसाला पाठवतं, टेलरच्या दुकानात जायचं आणि खात्री करून घ्यायची की लोखंडे टेलरचं दुकान आहे की नाही. जा. मैपतचा माणूस दुकानात जाऊन, दादा, ओ दादा, कोण आहे? बोला, काय काम आहे? नाटकाचं थिएटर इथेच आहे ना?
ते मागच्या गल्लीत आहे, तुम्ही पुढच्या गल्लीत आला. ऐका ऐका, हे टेलरचं दुकान तुमचंच आहे का? नाही म्हणजे कोणाला जर कपडे शिवायचे असेल तर मला सांगता आलं असतं. अच्छा अच्छा, असं म्हणताय वय. नाही नाही, मग आमचंच दुकान आहे हे. 20 वर्ष झालीत आम्ही दुकान चालवतो. आजूबाजूच्या बायका पण येतात ब्लाऊज शिवायला, पोरी बाळी पण येतात ड्रेस शिवायला. एकीकडे सायलीचा चेहरा पडलेला राहतो. अर्जुन तिला हसवायचा प्रयत्न करतो. मग आणखीन किती हसू अहो, मला माझं घर तुटल्यासारखं वाटतं. रविराज काकाचं घर मला माझं हक्काचं घर वाटायचं, पण इथून पुढे मी त्या घरात कधीच जाऊ शकणार नाही. किंवा आत्याला भेटाय असं वाटलं तरी मी कधी भेटू शकणार नाही. हे पचवणं मला खूप जड जाणार आहे. हो, तुमचं घरही इथेच असेल ना? हो. हे काय, तुमचं नाव? सदाशिव लोखंडे, मैनावती लोखंडे. सांगतो मी, कुठे असेल तर. नाव लक्षात ठेवा, श्रद्धा टेलर. बायको, तू आता निर्णय घेतलास तर मग आता जास्त विचार नको करूस. अगं, तू तन्वीला हे वचन थोडी दिलं, तू प्रतिमा आत्याला कधीच भेटणार नाहीयेस, कधी बोलणार नाहीये तिच्याशी, असं काही सांगितलं नाहीस ना तिला? नाही, अजिबात नाही. झालं तर मग तुला जेव्हा केव्हा प्रतिमा आत्याची आठवण आली, तू फोन कर किंवा तिला घरी बोलव, इथे भेटा तुम्ही. पण तुमचं सर्व पटतंय हो मला, पण एकटं पडल्यासारखं का वाटतंय काय माहित. तन्वीला असं वाटत असेल की ती जिंकली, पण त्या मूर्ख मुलीला माहित नसेल की तिने लपवलेलं गाठोडं आपल्यापाशी आहे. मॅडम, आता जास्त विचार नका करू, रिलॅक्स. एकीकडे महिपतचा माणूस माहिती विचारून महिपत जवळ येतो. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आहे. त्या टेलरचं नाव सदाशिव लोखंडे आहे. पाहिलं नागराज शेठ, आपली चिचुंद्री कशी कचऱ्यातून आली. राहते झोपडीत आणि स्वप्न मागाची बघते, पण आपण तिला तिची लायकी दाखवायची. अर्जुन गाठोडं ठेवतो तेव्हा त्याला विचार पडतो आणि मग तो साईला विचारतो की, बायको मला एक सांग, जेव्हा तुला तुझ्या लहानपणीच्या वस्तू दिसतात तेव्हा तुला खूप त्रास होतो, तू खूप डिस्टर्ब होते. इनफॅक्ट जेव्हा तू तन्वीचं गाठोडं बघितलं तेव्हाही तुला खूप त्रास झाला, पण जेव्हा तू स्वतःचं गाठोडं बघितलंस तेव्हा काहीच कसं झालं नाही. एवढी रिलॅक्स कशी होती तू? मलाही आश्चर्यच वाटतंय. कदाचित मी आता स्वतःचं मन घट्ट केलंय. त्रास करून घ्यायचा नाही असं स्वतःला समजावलं, म्हणून वाटलं नसेल का काही. दॅट्स गुड. झोपूया आपण. गुड नाईट. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली रांगोळ काढायला येते तेव्हा तन्वीच्या बोलण्याचा विचार करत असते. तेव्हा तिला तिचा भूतकाळ आठवतो. कोणती तरी लहान मुलगी दिसते असं दाखवलेलं आहे. ती रांगोळ काढत असताना ती मुलगी आई बाबा अशी हाक मारत असते. तेवढ्यात अर्जुन येतो. फंटॅस्टिक, किती सुंदर रांगोळ काढलीस तू. प्रत्येक गोष्टीत तू एवढी परफेक्ट कशी काय बायको? मुलीचा हात थरथर कापत असतो. तिकडे प्रतिमा तन्वीला कॉफी नेऊन देते रूम मध्ये आणि तयार हो. ती तिच्या ब्लँकेटची घडी काढायला जाते तेव्हा प्रिया ब्लँकेटवर पाय ठेवते. पाय मागे घे तन्वी. काय प्रॉब्लेम आहे? असं बसायचं असतं का? कसं बसतात? का उगाच वाकड्यात शिर? माझ्या सरळ रस्त्यानेच जाते. अगं, तुलाच रस्ता वाकडा दिसतोय, त्याला मी काय करू शकते आई? आणि असं मी काही केलं ना तरी तुला चुकीचंच वाटतं. फक्त थोडी शिस्त हवी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे, मग तू शिकव आई शिस्त. कशी बसू मी? हे बघ, अशी बसू का? अशी बसू. बायको, काय झालं? कुठे काय? काही नाही. अर्जुन सायलीचा हात पकडतो. तुझा हात थरथरतोय बायको. काय झालंय? आई, बघ मला श्वास घ्यायचा आहे. बघ मी श्वास घेतेय. काही चुकतंय माझं? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. आत्ता जाऊन तू करेक्ट बोललीस. एकतर माझ्यापासून दूर राहा किंवा माझ्याशी ऍडजस्ट करायला शिक. कारण आता या घरात तुझी सपोर्ट सिस्टीम उरलेली नाहीये आई. बाबांनी बोलणं टाकलंय, त्यात तुझी पाठ राखेल या घरात कधीच येणार नाहीये. तेवढ्यात प्रतिमाची नजर रविराजकडे जाते. रविराज निघून जातो. काही नाही हो, बराच वेळ रांगोळ काढत आहे ना, म्हणून थकली असेल, म्हणून मी तुला आता हेल्प करतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात प्रिया प्रतिमाचा हात धरते आणि म्हणते की तुझी पाठ राखील सायली आता येणार नाहीये. आता तुझा सासूरवाद चालू. तेवढ्यातच रविराज, हे सायली, या घराचा तू उंबरठा ओलांडलास ती माझी लेक म्हणून. आजपासून हे तुझं माहेर. आणि ज्याला हे मान्य नसेल त्याने खुशाल घराबाहेर पडावं. भेटूया पुढील भागात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.